उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकाला विरोध केलेला आहे। विधेयकाला विरोध करण्याचा इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे। विधेयकावर ताकदीने विरोध करण्याची भूमिका विरोधकांनी मांडलेली आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन उपस्थिती लावली आणि यावेळेला उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकाला विरोध करण्याची भूमिका मांडलेली आहे। उद्धव ठाकरेंनी मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध केलेला आहे। विधेयकाला विरोध करण्याचा इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय झालाय। विधेयकावर ताकदीने विरोध करण्याची भूमिका विरोधकांनी मांडलेली आहे। तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की संपूर्ण देशामध्ये 50% सरसकट सीट वाढवल्या जातील। कुठेही या कुठल्याही बिलामध्ये किंवा स्टॅच्युटरी बिलमध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही। आणि हा सगळा जो निर्णय प्रक्रिया आहे ती सगळी एक्झिक्युटिव्हला जाईल, त्याच्यात पार्लमेंटचा कुठलाही रोल राहणार नाही। त्याच्यामुळे आम्हाला प्रश्न असा पडला आहे की हे डिलिमिटेशन कमिशन जे भारत सरकार करतंय त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे किंवा त्या बिलात पण काही सांगितलेलं नाही आहे। त्याच्यामुळे आमचा विरोध हा डिलिमिटेशन कमिशन याच्यामध्ये काय नक्की होणार आहे। कारण आसाम असेल, जम्मू काश्मीर असेल, अनेक लांब कशाला जा, आपल्या पुण्यामध्ये